रत्नागिरीत आजपासून पुढील 2 महिने मासेमारी बंद. 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद राहणार. शेकडो मच्छीमारी नौका बंदरात विसावल्या. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पंढरी गावात पाणी टंचाई. गावातील विहिरीने तळ गाठल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ. प्रशासनानं तात्काळ पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात बुडून 2 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू. अनिकेत भारती, संकेत खरात हे दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. गोंदियात पावसाचा आज ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज. जिल्ह्याचा उन्हाचा पारा घसरल्यानंतर जिल्हावासियांची उकाड्यापासून सुटका. पालघरमध्ये वाढवण बंदर ग्रीनफील्ड महामार्गाच्या भूसंपादनात फसवणूक. भूसंपादनाच्या मोबदल्यात अपहार करून शेतकऱ्यांची 50 लाखांची फसवणूक. 3 जणांवर गुन्हा दाखल. अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात. जालन्याच्या बाजी उमरत तांडामध्ये भोंदूबाबानं महिलेचे दागिने पळवले. गावकऱ्यांनी पाठला करून भोंदूबाबाला बेदम चोपलं. भिक्षा मागण्याच्या बहाण्याने 4 ते 5 भोंदूबाबा गावात शिरले होते. संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून 18 वर्षीय तरुणाची हत्या. सिडको पोलीस ठाण्याच्या शेजारील रामलीला मैदानाबाहेर ही घटना. प्रवीण मांडोळे असं मृत तरुणाचं नाव. बीडच्या ब्रह्मगावमध्ये मूर्तीची विटंबना केल्याचा आरोप. घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव. कारवाईची मागणी करत शेकडो नागरिकांसाठी या चकलांबा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल.